फक्त एक लहान वाटी पोहे आणि गव्हाच्या पिठापासून भन्नाट रेसिपी यापूर्वी कधीच पाहिली नसणारे तुम्ही. एकदम नवीन आहे, युनिक आहे. चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. हा पदार्थ करायला तर सोपा आहेच, पण आरामात आठवडाभर टिकणार याची सुद्धा गॅरंटी आहे. त्यासाठी काय करायचे, आपल्याला एक लहान वाटी पोहे घ्यायचे. आता हे पोहे आपण जे कांदा पोहे करतो ना, तेच आहेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे पोहे आपल्याला छान रवाळ असे वाटून घ्यायचे. पहा, खूप बारीक वाटायचे नाही आहेत आणि अगदीच दाणेदारही नाही. आपला बारीक रवा जसा असतो ना, अगदी त्या पद्धतीने हे पोहे आपल्याला वाटून घ्यायचे. तर पहा, इथे काही सेकंदातच आपले पोहे वाटून झालेले आहेत. आता हे पोहे साईडला ठेवून देऊया आणि पुढच्या कृतीकडे वळूया. आपण ज्या वाटीने पोहे मोजून घेतले होते ना, त्याच वाटीने इथे 1 वाटी मी बेसनाचं पीठ घेतलंय. म्हणजेच आपली जी हरभरा डाळ आहे ना, त्या डाळीचं पीठ. तर 1 वाटी बेसन पीठ घेतलं. आता यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. गरजेनुसार म्हणजे मापून मोजून. तर पहा, आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलंय. इथे आपल्याला 2 वाटी पाण्याचा वापर करायचा आहे. 1 वाटी बेसन पीठ आहे आणि 1 वाटी पोहे आहेत. या 2 जिन्नसांसाठी आपल्याला बरोबर 2 वाट्या पाणी इथे वापरायचे. या संपूर्ण रेसिपीमध्ये तुम्हाला मेजरमेंट फक्त या 3 गोष्टींचं ठेवायचे. आपल्याला पोहे आणि बेसन पीठ समप्रमाणात घ्यायचे आणि जितके तुम्ही पोहे घेतलेत त्याच्या डबल पाणी वापरायचे. आता तुम्ही जर जास्त क्वांटिटीत करायचं असेल तर मोठ्या वाटीने घ्या, कमी क्वांटिटीत करायचं असेल तर लहान वाटीने घ्या, पण शक्यतो एका वाटीचं प्रमाण ठेवा. तर पहा, इथे मी संपूर्ण गाठी अशा पद्धतीने फोडून घेतल्या. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता आपण पुन्हा राहिलेली जी 1 वाटी आहे पाण्याची ती यामध्ये घालून घेऊ. म्हणजे आपलं 2 वाट्या पाणी बरोबर झालं. पुन्हा मी एकदा हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं. त्यानंतरनं आपण जे वाटून ठेवलेले पोहे होते ना, ते यामध्ये घालून घ्यायचे. आता तुम्हाला हे बॅटर खूप पातळ वाटत असेल, पण नंतर अगदीच दाटसर हे बॅटर होऊन जातं. तर पहा, यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, सोबतच थोडीशी हळद घालायची म्हणजे रंग छान येईल आपल्या पदार्थाला. पहा, लगेचच हे दाटसर बनायला सुरुवात झाली आहे. अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलं. त्यानंतरनं आपल्याला हे झाकून एक 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपण पुढची कृती करणार आहोत. तर पहा, त्यासाठी इथे एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये गरजेनुसार तेल घालायचं. इथे मी 1.5 पळी तेलाचा वापर करते. तुमच्याकडे जर नॉनस्टिकची कढई असेल तर ती ठेवली तरीसुद्धा चालणार आहे. आता हे तेल थोडं गरम झालं की यामध्ये जिरं घालून घेऊया. जिरं छान तडतडून द्यायचे. जिऱ्याचा सुगंध या रेसिपीत खूप कमाल येतो. त्याचबरोबर आपण बेसन पिठाचा वापर केला आहे म्हणून थोडासा ओवासुद्धा फोडणीतच घालून घ्यायचा. आता इथे पहा, मी अगदी बारीक पातळ असा कोबी कट केलेला आहे. थोडासाच घेतला आहे अगदी. लहान गड्डा होता ना, त्यातला एक भाग काढून घेतला आहे, फक्त चतकूर भाग. आता हा कोबी आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला कोबी घालायचा नसेल किंवा तुमच्याकडे कोबी नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही कोबीऐवजी कच्चा बटाटा किसून स्वच्छ धुवून पिळून इथे वापरू शकता. आता पहा, मी थोडीशी मिरी पावडर घातली, सोबतच चाट मसाला आणि अगदी थोडीशी हळद, कोबीला लागेल इतकं मीठ घातलं. मिरे पावडर वापरायची नसेल तर हिरवी मिरची बारीक करून घाला किंवा लाल तिखट वापरलं तरी चालेल किंवा चिली फ्लेक्ससुद्धा चालणार आहे. मुलांसाठी करते, कमी तिखट करायचे म्हणून इथे चिली फ्लेक्सचा वापर न करता मिरी पावडर वापरलेली आहे.
सोबतच मी चाट मसाला घातला आहे यामध्ये. जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल ना, तर तुम्ही थोडासा लिंबाचा रससुद्धा घालू शकता, अगदी थोडासा. पहा, सर्व मसाले छान परतून झाले की यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे. पांढरे तीळ मात्र आवर्जून घाला. आता थंड वातावरण आहे, मुलांसाठी पण आणि मोठ्यांसाठी पण तीळ खरंच खूप पौष्टिक आहेत. आता तीळ घालून मी फक्त अर्धा मिनटं हे परतून घेतलं. त्यानंतर 2 मिनटासाठी झाकण ठेवूया. आता कोबी आपल्याला 50% शिजवून घ्यायचं आहे. पहा, 50% आपला कोबी शिजलेला आहे. 1-2 मिनटं झाकण ठेवलं की कोबी आरामात पटकन शिजला जातो. पातळ चिरलेला आहे ना, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. आता आपण जे बॅटर तयार करून ठेवलं होतं ना, ते बॅटर यामध्ये घालून घ्यायचे. पहा, पोहे असल्यामुळे हे बॅटर किती घट्ट झालेले आहे. आता हे संपूर्ण बॅटर मी अशा पद्धतीने कढईत घालून घेतलं. यामध्ये आपण आधीच मीठ आणि काही मसाले ॲड केलेले, त्यामुळे आता एक्स्ट्राचे मसाले ॲड करायची गरज नाही आहे. पण तरीही तुम्हाला जर कोणता मसाला घालायचा असेल, जसं की पावभाजी मसाला असेल किंवा मग पनीरचा मसाला असेल किंवा इतरही कोणते मसाले असतील की ज्याचा फ्लेवर एक ठरलेला असताना की हा फ्लेवर मला खूप जास्त आवडतो, हा मसाला मला खूप आवडतो, तर तसा तुमचा स्पेशल मसालासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता आपल्याला ही पिठं छान शिजवून घ्यायची आहेत. यामध्ये बेसन पीठ आहे, त्यामुळे छान शिजवून घ्या, म्हणजे मुलांना बाधणारही नाही. तर पहा, झाकण ठेवून इथे मी 1-2-3 मिनटं छान अशी वाफ काढून घेतली. आता आपण एकदा हे हलवून घेऊया. कमीत कमी 3 मिनटं तरी तुम्हाला ह्याची वाफ काढून घ्यायची आहे. हे व्यवस्थित असं मी एकजीव करून घेते, छान मिक्स करून घेते. पहा, आपला हा पिठाचा गोळा बऱ्यापैकी शिजत आला आहे. आता याला बाइंडिंग यावं म्हणून इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे. 2 चमचे गव्हाचं पीठ घातलं. आपण ज्या चमच्याने पोहे खातो ना, त्या चमच्याने मोजून इथे 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता गव्हाचं पीठ तुम्ही कमी जास्त करू शकता. आपण जे कढईमध्ये टाकलेलं पीठ आहे ते जास्त चिकट असेल तर तुम्हाला गव्हाचं पीठ जास्त लागेल, किंवा ते कमी चिकट असेल तर यापेक्षा कमीसुद्धा तुम्हाला गव्हाचं पीठ लागू शकतं. तर पहा, इथे हे गव्हाचं पीठ आपण कमीत कमी 2-3 मिनटं झाकण न ठेवता शिजवून घेतलं, मध्ये मध्ये हलवून. त्यानंतरने यामध्ये भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घातली. आता इथे तुम्ही कोथिंबीरऐवजी पालकसुद्धा छान स्वच्छ धुवून अगदी बारीक कट करून वापरू शकता. आता हे बॅटर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. शक्यतो हे बॅटर काढायला प्लेट घेताना स्टीलची घ्या. तर पहा, इथे मी या प्लेटला खाली तेल लावून घेतलं होतं. आता हे गरम गरम बॅटर आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बॅटर थोडं गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचे. आता पहा, तुम्ही म्हणाल की आठवडाभर टिकेल असा हा पदार्थ आहे, मग नेमका कसा टिकणार? तर पुढे सांगते मी तुम्हाला. त्यासाठी आधी बघा, आता मी हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि हे पीठ छान असं एकसारखं मळून घेते. तेल लावल्यामुळे कसं हे एकसारखं मळता येईल आणि छान पीठ मळून तयार होईल. पाहू शकता तुम्ही किती मस्त गोळा तयार झालेला आहे याचा. ज्यावेळेस तुम्ही हे एखाद्याला खायला द्याल ना, कोणी म्हणणारही नाही की यामध्ये पोह्यांचा सुद्धा वापर केलेला आहे. अतिशय वेगळी युनिक रेसिपी आहे. यापूर्वी कधीच कुठे पाहिली नसणार आहे आणि कधी केलीही नसणार आहे. या व्हिडिओचा शेवट जे व्यक्ती पाहिल ना, ते सगळेच आजच ही रेसिपी करायला घेतील, याची मी 100% गॅरंटी देते. तर पहा, इथे आपण एकसारखा हा गोळा असा मळून घेतल्यानंतरनं प्लेटमध्ये थापून घ्यायचा आहे, अगदी अशा पद्धतीने. हा गोळा थापताना व्यवस्थित एकसारखा सगळीकडनं थापून घ्या, म्हणजे कसं आपण जो पदार्थ करणार तो सुद्धा छान एकसारखाच तयार होईल. आता हे पीठ बऱ्यापैकी कोमट होत आले, त्यामुळे जास्त काही हाताला भाजत वगैरे नाही, पण थोडं गरम असतानाच आपल्याला हे असं थापून घ्यायचे. आता हे जरा वेळ साईडला ठेवूया आणि पुढची कृती तयार करून घेऊया. तर पहा, आपण एक स्लरी तयार करतोय. त्यासाठी इथे तीळ घ्यायचे आहेत पुन्हा, म्हणजे ते वरतून छान दिसतात आणि खायला सुद्धा छान लागतात.
सोबतच अगदी थोडासा ओवा घातला. हा दाताखाली आला ना की छान लागतो, त्यामुळे आवर्जून घाला. त्यानंतर थोडं जिरंसुद्धा इथे मी घालून घेतलं आणि भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर. पुन्हा इथे सुद्धा सेम तुम्ही पालकचा वापर करू शकता. कोबीऐवजी तुम्ही बटाटा किसून घाला किंवा इतर कोणत्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या तुम्ही नक्कीच इथे वापरू शकता. पहा, 1 चमचे गव्हाचं पीठ घेतलं. सोबतच 1 चमचाभर मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही थोडं बेसन पीठ घेतलं तरी चालेल आणि कॉर्नफ्लॉवरऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. सोबतच मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलं. आता आपल्याला ही स्लरी छान अशी एकजीव करून घ्यायची आहे. याच्या अजिबातच गाठी झाल्या नाही पाहिजे आणि शक्यतो गाठी होतही नाही. थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि छान अशी स्लरी तयार करायची. पाणी एकदम घालू नका. आपल्याला ही स्लरी खूप घट्ट नको आहे आणि खूप पातळही नको आहे. त्यामुळे अगदी थोडं थोडं करत अशा पद्धतीने पाणी ॲड करायचे. आता याला अजून थोडी चव यावी त्यासाठी आपण यामध्ये थोडीशी मिरे पावडर वापरणार आहोत. आता मिरे पावडरऐवजी तुम्ही इथे थोडासा लाल तिखट किंवा तुम्हाला आवडेल तो मसाला घालू शकता. सोबतच मी इथे चिली फ्लेक्सचा सुद्धा वापर केलेला आहे. आपण ही स्लरी वरतून वापरणार म्हणून मग ती दिसायला छान दिसेल म्हणून इथे थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे. तुम्ही स्किप केलं तरी चालणार आहे. पहा, परफेक्ट अशी आपली ही स्लरी बनून तयार झाली. आता ही स्लरी साईडला करूया आणि आपण जे बॅटर थापून ठेवलं होतं ते पाहूया. याच्या आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहेत. पहा, बॅटर छान थंड झाले. आता मी वड्या कट करून घेते. हे बॅटर बऱ्याचदा सुरीला चिकटलं जातं. त्यावेळी तुम्ही याला पाणी लावून पुन्हा अशा पद्धतीने वड्या कट करून घेऊ शकता. पाणी लावल्यामुळे कसं पटकन हे पीठ सुरीला चिकटणार नाही. पाण्याऐवजी तेल लावलं तरीसुद्धा चालेल. याच्या आपण अशा पद्धतीने चौकोनी फोडींमध्ये वड्या कट करून घेणार आहोत. पहा, या तयार झालेल्या वड्या आहेत ना, तुम्ही आठवडाभर आरामात स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. फ्रीजमध्ये आठवडाभर हा पदार्थ आरामात टिकतो. तर अशा पद्धतीने मी इथे वड्या कट करून घेतल्या. पाहू शकता. आता इथे मी तुम्हाला काही वड्या काढून दाखवते. पहा, वडी ही काढून घेतली ना की आपल्याला हाताने याला थोडासा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे वडी दिसायला सुद्धा छान दिसते. पहा, एकसारख्या अशा मी ह्या वड्या करून घेणार आहे. ह्याला छान असा साईडने आकार देऊन घेतलेला आहे. आता ही साईडला ठेवूया आणि अशाच पद्धतीने इतरही वड्या तयार करून घेऊया. आहे की नाही किती पौष्टिक. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे. या व्हिडिओचा शेवट काहीतरी वेगळाच आणि कमाल आहे. तर पहा, अशा पद्धतीने इथे मी एक एक करून संपूर्ण वड्या प्लेटमध्ये काढून घेते. संपूर्ण म्हणजे आत्ता मला जितक्या तळायच्या आहेत तितक्याच वड्या इथे मी तयार करून घेणार आहे. बाकी अशीच प्लेट मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तुम्ही हवं तर एखाद्या डब्यामध्ये काढून ठेवू शकता. आता मला हे आठवड्याभरासाठी स्टोअर करायचं नव्हतं. मी संध्याकाळी राहिलेल्या वड्या लगेचच करून घेणार आहे. आता मी हे मधल्या वेळेत मुलांना नाश्त्यासाठी म्हणून करून देते आहे. अतिशय पौष्टिक आहे. नाश्त्यासाठी नक्कीच देऊ शकता. मुलांना जितक्या प्रमाणात खायचं आहे तितक्या प्रमाणात देऊ शकता. कारण यामध्ये आपण कोणताही बाहेरचा पदार्थ असा वापरलेला नाही आहे की ज्याने मुलांना त्रास होईल. घरच्या तेलामध्ये तळणार आहे त्यामुळे खात्री असणार की आपण अतिशय पौष्टिक हा पदार्थ तयार केलेला आहे. पहा, एक एक करून वडी स्लरीमध्ये डीप करायची आणि अशा पद्धतीने तळून घ्यायची. अगदी झटपट ह्या वड्या बनून तयार होतात. स्पूनच्या साहाय्यानेच इथे ह्या वड्या मी सोडून घेणारे तेलात. म्हणजे आपल्या हातावरती तेल उडण्याची सुद्धा भीती राहत नाही आणि या वड्यांचं जे कोटिंग आहे ते सुद्धा निघून येत नाही. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. लो फ्लेमवर तळू नका, नाहीतर मग वड्या तेल खूप जास्त पितील. तर पहा, छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत मी या वड्या तळून घेणार आहे. आता हा जो चुरा आहे ना साईडला राहिलेला, हा सुद्धा खायला खूप छान लागतो. जर तुमची स्लरी राहिलीच तर त्याचा नक्कीच असा चुरा करून पहा. खूप कमाल लागतो.
आपण सुरुवातीला जेव्हा ह्या वड्या सोडतो ना तेलात, तेव्हा त्या थोड्याशा एकमेकांना चिटकल्या जातात, पण त्या जसजशा तळल्या जातात तशा त्या आपोआपच सेपरेट होतात. तर पहा, मस्त असा रंग आलेला आहे आपल्या या वड्यांना. छान असा गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंतच ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत, तरच त्या छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहेत. तर पहा, इथे मस्त अशा वड्या तळून झाल्या. आता आपण ह्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया. वड्या गरम आहेत त्यामुळे मी इथे स्टीलच्या प्लेटचा वापर करते. तर पहा, छान तेल निथळून, अगदी व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आणि ह्या वड्या काढून घ्यायच्या. जर तुमच्याकडे ह्या वड्या आधीच फ्रीजमध्ये करून ठेवलेल्या असतील तर पाहुणे आल्यावर अगदी 2 मिनिटात चहासोबत तुम्ही या वड्या करून देऊ शकता. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. आदल्या रात्री जरी तुम्ही ह्या वड्या कट करून ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी टिफिनसाठी दिल्या तरीसुद्धा चालणार आहे. पहा, अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण वड्या तळून घेतलेल्या आहेत. अतिशय खमंग, रुचकर आणि चवदार ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. मी तुम्हाला याचा आवाजसुद्धा ऐकवणार आहे की या वड्या कशा झालेल्या आहेत. तर चला, वेळ न घालवता लगेचच आवाज ऐकून घेऊया. पटली ना खात्री? किती कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. अतिशय पौष्टिकसुद्धा. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या, म्हणजे माझ्या अशा छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कमेंट करून कळवा. ही रेसिपी करणार की नाही, कधी करणार ते सुद्धा कळवा. आणि केल्यानंतर आवर्जून कमेंट करा की ताई रेसिपी केली आणि घरातल्यांना आवडली की नाही आवडली. आता हा पदार्थ मी केचपसोबत दिलेला आहे, पण तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा चहासोबत किंवा असाच खाल्लात तरी चालेल. माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.